जैनापूर शिरवळ येथील धुबधुबी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गौरीशंकर बिराजदार यांचं उपोषण। एकीकडं वाया जाणारं पाणी आणि दुसरीकडं पाण्यासाठी टाहो, शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा अजोड नमुना। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ धुबधुबी प्रकल्पात एकरूप सिंचन योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिरवळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर गौरीशंकर बिराजदार यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। गेल्या महिन्यापूर्वी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडल्याने सर्व धरणं आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत। इतकंच नव्हे तर भीमा नदी आता दुथडी भरून वाहते। गेल्या आठवड्यात सर्व बंधारे पाण्याखाली गेले होते। अशी स्थिती असताना देखील प्रशासनाकडून जैनापूर शिरवळ धुबधुबी प्रकल्पात पाणी सोडलं जात नाही। या भागात पाऊस नसल्याने उभी पिकं कोमेजू लागली असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकते। म्हणून उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून तातडीनं या प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं पाणी सोडण्याची मागणी गौरीशंकर बिराजदार यांनी केला आहे। 8/26 पासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे। शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये उजनी धरणातून पाणी मिळावं यासाठी आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे। शासनाकडे 23 मार्चपासून आम्ही 5 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। म्हणून आपल्याला आमरण उपोषणचा अखेर वेळ आलेला आहे। असं 1995 साली या आपले धरण चालू झालं काम आणि 98ला पूर्ण झालं। 27 वर्षामध्ये आम्ही 2024मध्ये परत मी उपोषण बसल्यानंतर त्यावेळी पाणी मिळाले आम्हाला। 24-25मध्ये 26मध्ये तरी मागणी केलं तर अजून अद्याप ते शासनाने कुठली दखल न घेणं म्हणून आम्हाला परत आमरण उपोषणाची वेळ आणलेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा अक्कलकोट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी उपोषणकर्ते बिराजदार यांची भेट घेतली। तसंच एकूणच येथील शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती जाणून घेतली। संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पाणी सोडण्यास अडचण काय अशी विचारणा देखील केली। 2-4 दिवसात सोडू असं अधिकाऱ्याकडून आश्वासनही देण्यात आलं। अधिकारी आज सोडू उद्या सोडू असं आश्वासन देत सातत्याने चालढकल करीत आहेत। तातडीनं या प्रकल्पात पाणी सोडा अन्यथा आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळेल असं स्पष्ट करत शासनाच्या चालढकल प्रवृत्तीचा समाचार घेतला। म्हणणं होतं की इथपर्यंत पाणीच येत नाही। 60-70 किलोमीटर जे काही तिथून दर्गानाळीच्या त्या कॉर्नरपासून 2 तलाव भरून ह्या 3ऱ्या तलावापर्यंत पाणी येणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं। पण मागच्या वेळेस ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांची मागणी झाली, बिराजदार साहेबांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि तेव्हा कुठं प्रशासन जागं झालं आणि हे सिद्ध झालं की 2 तलाव भरून ह्या तलावापर्यंत पाणी येऊ शकतं आणि आलं। आणि त्याच्यावर 2-3 महिने जे 8 दिवसाचं त्यावेळेस फक्त पाणी पोचलं आणि तोपर्यंत पाऊस भरपूर झालं, सुदैवाने सगळं हरित क्रांती घडलं आणि या तलाव सगळे तुडुंब व्हायला लागले। पण आता कर्नाटकमध्ये सगळे बॅरेजेस ओपन आहेत, सगळं पाणी तिकडं डायव्हर्ट केलं जातं आहे। ह्यांनी गेल्या 6 महिन्यापासून जवळपास 4-5दा पत्रव्यवहार केला आहे। ह्या भागातील सगळे शेतकऱ्यांनी मिळून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे। तरी देखील गेल्या 8-15 दिवसापासून प्रशासनाचं फक्त चालढकल चालू आहे। इतकं दिवस पाणी नाही म्हणून पाणी सोडले नाहीत, आता तरी दुथडी भरून वाहतोय नदी। तेच सांगतोय आम्ही की जे काय पाणी वाहून चाललंय खाली ते जरी तुम्ही हिप्परगामध्ये टाकला, तिकडं कुरनूर भरू शकतंय, रामपूरचं तलाव भरू शकतंय, हणमगावचं भरू शकतंय, त्याच पद्धतीने इथलं धुबधुबीचं तलाव भरू शकतंय। पण ह्याला स्वरूप कुठलं राजकीय न आणता शेतकरी हे केंद्रबिंदू मानून प्रशासन काही करायला तयार नाही। लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं, आदरणीय खासदार प्रणितीताईंनी पत्र दिलं आहे, सुभाष बापूंनी पत्र दिलं आहे, पण तरी देखील प्रशासनाच्या अडचणी काय ते न मांडता ते पुढं न जाता शेतकऱ्यांना असं वेटीस धरणं, उपोषणला दरवर्षी म्हणजे वर्षाला एकदा आम्ही उपोषणला बसल्यावरच तुम्ही पाणी सोडणार का? प्रशासन जागा होऊ शकत नाही का? ज्यावेळेस उजनीचं पाणी 98-99 भरायला चालू होतं टक्के, त्यावेळेस सगळे दरवाजे उघडून खाली पाणी सोडायला चालू करतात।
तेव्हापासून तुमचं नियोजन झालं पाहिजे की बाबा खाली जे 3-4 तालुके आहेत आणि आम्ही टेल एंडचा तालुका आहे, हे तालुके कसे पाण्याने भरून घेता येईल व ह्या 3-4 तलावामध्ये तिकडं कुरनूर धरण आहे, त्या कुरनूर धरणाला कसं पाणी देता येईल ह्याचं का नियोजन केलं जात नाही. आणि निवेदन देऊन 3-4 निवेदन देऊन पण केलं जात नाही म्हणजे शेतकरी कमजोर आहे असं वाटतंय का ह्या अधिकाऱ्यांना. कधी हे सगळं हलगर्जीपणा थांबवणार अधिकारी लोक. आता यांनी तर इशारा दिलाच, तरी उद्या परत एकदा आम्ही कलेक्टर साहेबांना ह्या कृषीतले सगळे लोक जाऊन खासदार ताईंचं पत्र देऊ, त्या ठिकाणी आम्ही बोलू. ह्या तलावावर दुबदुबी तलावावर जवळपास 22 गावाचं पाणी पुरवठ्याची योजना आहेत, खाली हाणमगावला योजना आहेत, त्या पद्धतीने रामपूरला योजना आहेत. प्यायच्या पाण्याचं देखील ह्या गावांना सगळ्यांना प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर म्हणजे आता काय आमचा अंत पाहू नका, उद्रेक होतोपर्यंत तुम्ही वेळ बघू नका, 2-3 दिवसात निर्णय घेऊन हे तातडीनं पाणी सोडायचं काम त्यांनी करावी ही एक विनंती. आता मी पहिल्यांदा बिराजदार साहेबांना जेव्हा विचारलं इथे जे उपोषण करतात त्यांना गेल्या 4 दिवसापासून सांगतात की आम्ही 4 दिवसात सोडू. मग मी आत्ता त्यांचा नंबर घेतला आणि मी स्वतः ते कोण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मायकल वार साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो. परत ते 4-5 दिवसाचंच सांगतात. म्हणजे चाल ढकलच झाली. म्हणजे गेल्या 5 जे पत्र दिले तेव्हा देखील तेच उत्तर, उपोषणला बसून 4-5 दिवस झाले तेच उत्तर, आणि आज आम्ही 5व्या दिवसानंतर विचारतो तेच उत्तर. मग आता ह्या 4 दिवसाच्या पलीकडे आम्ही जाऊ देणार नाही. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी देखील अधिकाऱ्यांना समक्ष भेटू. खासदार प्रणितीताई या सध्या अधिवेशनासाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यास भाग पाडू. या उपरही अधिकारी ऐकत नसतील तर आंदोलनाचा व्याप्ती वाढवल्याशिवाय पर्याय नाही असंही षटकार म्हणाले. उजनीमध्ये उजनी 100% भरलेली आहे आणि पाणी वाहून चाललेलं आहे. तरी देखील शेतकऱ्यांचा जर प्रशासनाने विचार जर नाही केला तर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि जे काय होईल, जे काय घडेल त्याला प्रशासन जबाबदार असेल. नाही, ह्या उपोषणाची कल्पना खासदार मॅडमनं वगैरे कळवला दिला काय विषय काय? त्यांना पत्रव्यवहार झालेलं माहीत आहे. खासदार मॅडमनेही पत्र दिलेले आहे. तेही पत्र आम्ही उद्या कलेक्टर साहेबांना भेटून देणार आहोत. आता दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे ताई त्या ठिकाणी आहेत, त्यांना फोनद्वारे या सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. एकूणच धरणात पाणी नाही, पाणी उपलब्ध होत नाही, ठीक आहे, पण आता सध्या 15 दिवसापासून दररोज हजारो क्युसेक्स पाणी भीमा नदी वाटे कर्नाटकात जात असताना पाणी न सोडण्याचा दुटप्पीपणा का, असा सवालही आता विचारला जातोय. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट, याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.